नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर आज मी खानदेश विशेष तुम्हाला कढी फुनक्याची रेसिपी दाखवणार आहे। खायला खूप रुचकर आणि बनवायलाही सोपी। तर एका भांड्यामध्ये 2 वाटीभर हरभऱ्याची डाळ घ्यायची, 1 वाटी चवळीची डाळ, 1 वाटी तुरीची डाळ। डाळी मिक्स करून घ्यायच्या आणि स्वच्छ धुवायच्या आहे। इथे आवडीप्रमाणे डाळी कमी जास्त घेऊ शकतात किंवा दुसऱ्याही डाळी घेऊ शकतात। डाळी स्वच्छ धुवून झाल्या की पाणी टाकून आपल्याला 4 ते 5 तास भिजवून घ्यायच्या आहे। त्यानंतर ही पुन्हा 2 वेळा डाळी धुवायच्या आणि पाणी निथळून घ्यायचं आहे। आता इथे 12-15 किंवा आवडीप्रमाणे मिरच्या घ्यायच्या, 1 इंच आलं आणि लसूण घ्यायचा भरपूर 15-20 पाकळ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं। भिजलेली डाळी टाकायच्या थोड्या थोड्या आणि सगळं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आणि आता वाटण आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। त्यावर आपल्याला चवीप्रमाणे मीठ, हिंग, जिरं टाकायचं, बारीक कापलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, हळद टाकायची, धना पावडर टाकायची, असं पद्धतीने हे टाकायचं। भरपूर जण इकडे कांदाही टाकतात, मी कांदा टाकत नाही, आमच्या घरी आवडत नाही म्हणून। आता हे सगळं साहित्य टाकून झालं की व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आणि 5 मिनटानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे छान एकजीव ते मिक्स होतं। आता आपण स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवूया आणि स्टीमरमधली जी चाळणी असते त्याला आपण तेल लावून घ्यायचं। ती चाळणी स्टीमरमध्ये ठेवायची आणि अशा पद्धतीचे बघा हे फुनके बनवून घ्यायचे आहे। तर हे आपण गोल किंवा अशा आकाराचे बनवू शकतो। आता हे फुनके असे ठेवायचे आणि झाकण लावून आपल्याला 15 मिनटं हे वाफून घ्यायचे आहे फुल फ्लेमवर। तर 15 मिनटानंतर झाकण काढायचं आणि बघा मस्त छान शिजलेले आहे गरमागरम फुनके। त्यावर तेल टाकून खा किंवा परतून खा किंवा कढीसोबत खा। आमच्याकडे कढीसोबत खातात, खूप छान लागतात, खायला रुचकर लागतात आणि अतिशय पौष्टिक आहे। सगळ्या डाळी आहे त्यामुळे लहान मोठे सगळे खाऊ शकतात। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय बाय।